राज्यातल्या लक्षवेधी जागांवरती आज उमेदवारी अर्ज दाखल होणार। बारामती, सांगली, सातारा आणि सोलापूरचे उमेदवार अर्ज भरणार। महायुती महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अजित पवारांसोबत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला, तर बारामतीसाठी सुप्रिया सुळे सुद्धा आज अर्ज भरणार। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचं काउंटडाऊन सुरू। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांसह 21 राज्यातल्या 102 जागांवर उद्या मतदान। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना। महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशातल्या 96 मतदारसंघांमध्ये 13 मेला मतदान। भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय। शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह नाशिक आणि संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता, तर ठाण्याच्या जागेवरती आज उमेदवार जाहीर होणार का, याकडेही लक्ष। दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आज बैठक। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहतील। मुंबईतल्या 2 जागांसाठी काँग्रेसकडनं उमेदवारांची चाचपणी सुरू। उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड, नसीम खान आणि भाई जगताप यांची नावं चर्चेत, तर उत्तर मुंबईतनं तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा। भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल। अजित पवारांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांचा अजित पवारांवरती निशाणा। सांगली आणि साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस। सांगलीतल्या काही भागात गारपीट, तर अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांना फटका। गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा आयपीएल मधला सर्वात मोठा विजय। गुजरातच्या संघाचा 6 विकेट्सनं उडवला धुव्वा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।